हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? सगळे मजेत आहेत ना? आणि संडे इज मंडे हा कार्यक्रम बघताना मजा येते ना? चला मग आपण सुरू करूया संडे इज अ फंडे. या ठिकाणी पडलेल्या साहित्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? आणि माझा आजचा प्रश्न जरा वेगळा आहे. मला एक गोष्ट सांगा, आपण वेळ कशी मोजतो? आता तुम्ही म्हणाल की सर सोपं आहे, घड्याळ लावून वेळ मोजता येते. लक्षात ठेवा, वेळ मोजणं हा भाग इतका सोपा नाही. फार पूर्वीच्या काळापासून वेळ मोजण्याचा प्रयत्न केला गेला आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण टप्प्याटप्प्याने वेळ कसा मोजतात आणि ते बघणार आहोत. आणि मग आजची जी थीम आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण वेळ कसा मोजत होते पूर्वी त्याच्याबद्दलची थोडी माहिती घेऊया. पूर्वीच्या काळी मनुष्य कशा पद्धतीने वेळ मोजायचा आधी आपण त्याचा विचार करूया. फार मजेशीर आहे सगळं. अथर्व बघा, अथर्व तुम्हाला एक घटिका पात्र दाखवतोय. बघा, अथर्वने आता एक घटिका पात्र आहे ज्याला छिद्र आहे. पाणी यायला सुरुवात झाली की मग हळूहळू ते जे घटिका पात्र असतं ते घटिका पात्र भरत जातं आणि मग अशा पद्धतीने फार पूर्वीच्या काळी वेळ हा मोजला जात होता. त्यानंतर मग वाळूची घड्याळ आली ज्याला आपण टाइमपीस असं म्हणायचो. अथर्व आपल्याला वाळूचं घड्याळ कसं वापरायचे ते दाखवतोय. अथर्व, त्या घड्याळाला दोन त्या ठिकाणी भांडे असायचे, ते एकमेकांना जोडलेले असायचे, त्याच्यात वाळू किंवा रांगोळी भरलेली असायची आणि मग त्याच्याने आपण वेळ कसा मोजायचा हे ठरवायचो. त्याच्यानंतर सूर्याचा आपण अभ्यास केला आणि सूर्याचे सुद्धा घड्याळ तयार केले. भारतामध्ये विशेषतः आपण सौर घड्याळ तयार केलेले. बघा, या ठिकाणी हे एक सौर घड्याळाचं मॉडेल आहे की समजा या ठिकाणी जर सूर्य पूर्वेला उगवला तर हा जो तारे याची शॅडो इकडे पडत असते आणि त्याच्यावरून आपण किती वाजले हे ठरवत असतो. आणि मग जसजसा सूर्य हा डोक्यावरती येईल तसतसा आपण त्याचा वेळ ठरवतो. इथे दुपारी 12 वाजलेले आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सायंकाळ होत गेलेली. म्हणजे अशा पद्धतीने सूर्याची जी घड्याळ आहेत ही सूर्याची घड्याळ सुद्धा आपण तयार केली वेळ मोजण्यासाठी. त्यानंतर मग आपण चावीची घड्याळ, त्यानंतर मग कॉर्ड वॉच आणि त्याच्यानंतर डिजिटल अशा प्रकारची घड्याळ आली. या ठिकाणी आपण काउंट करून बघू. अथर्व काउंट करून दाखवू जरा एक. म्हणजे अशा पद्धतीने आपण वेळ जो आहे हा वेळ मोजायला लागलेलो. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा ज्याला आपण ॲक्युरेट टाइम मेजरमेंट म्हणतो, हे ॲक्युरेट टाइम मेजरमेंट करण्याचं काम गॅलिलिओ गॅलिली याने केलेलं आहे आणि त्याने पेंडुलमचा एक्सपेरिमेंट केला. लक्षात ठेवा, गॅलिलिओ गॅलिलीची जी देण आहे आपल्याला ती म्हणजे पेंडुलमचा घड्याळ आहे. आता पेंडुलम कसा असतो तर पेंडुलम याचा अर्थ तो ऑस्युलेशन करणारा असतो. आता या ठिकाणी सिंपल हार्मोनिक ऑस्युलेशन्स होत असतात. तर आपण अथर्वला सांगू की अथर्व जरा आम्हाला सिंपल हार्मोनिक ऑस्युलेशन्स कसे असतात आपण ते या पेंडुलमच्या साह्याने बघूया. ऑस्युलेट करून दाखवा आम्हाला. बघा, या ठिकाणी अथर्वने याचं ऑस्युलेशन केलेलं आहे. तुमच्या असं लक्षात येईल की आता हा ऑस्युलेट होतो आहे. म्हणजे ही जी ऑस्युलेटरी मोशन आहे ही ऑस्युलेटरी मोशन पेंडुलम साठी अत्यंत महत्वाची असते आणि त्याच्याने मग पुढे वेळ मोजण्याचं काम जे हे वेळ मोजण्याचं काम झालेलं आहे. ऑस्युलेटरी मोशन जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता या ठिकाणी एक स्नोमॅन आहे. अथर्व तुम्हाला त्याला सुद्धा ऑस्युलेट करून दाखवतोय म्हणजे तुम्हाला ऑस्युलेशन म्हणजे काय असतं हे क्लिअर होऊन जाईल. अथर्व जरा आम्हाला स्नोमॅन ऑस्युलेट करून दाखवतो. बघा, हा जो स्नोमॅन आहे हा आता ऑस्युलेट व्हायला लागलेला आहे. हा हातही हलवतोय आणि त्या ठिकाणी त्याची जी मान आहे ती मान सुद्धा हलवतोय. सोलरवर चालणारे अशा प्रकारचे खेळणे तुम्ही पुष्कळ बघितले असेल जे कारमध्ये वापरले जात असतात. आता याच्यात तुमच्या असं लक्षात येईल की याचे जे हात आहेत हे अशा पद्धतीने मागे पुढे होतात आहेत. मागे पुढे होणं म्हणजेच ऑस्युलेशन किंवा याचं जे डोकं आहे हे सुद्धा असं मागे पुढे होतंय. यालाच आपण ऑस्युलेशन असं म्हणत असतो. मित्रांनो, आजची आपली थीम आहे पेंडुलम. लक्षात ठेवा, पेंडुलम आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे की ज्याने आपल्याला वेळ मोजणं शिकवलेलं आहे. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेंडुलम कसे असतात, त्यांचे वैशिष्ट्य कसे असतात त्यांचा अभ्यास करणार आहोत आणि शेवटी आपण एक मजेशीर अशा प्रकारच्या पेंडुलमचं कन्स्ट्रक्शन सुद्धा करणार आहोत. चला तर मग आपण बघूया पेंडुलम कसा असतो. पेंडुलमच्या ऍक्टिव्हिटी अतिशय सोप्या अशा प्रकारच्या आहेत. बघा, या ठिकाणी आपण एक सिंपल पेंडुलम लावलेला आहे. सिंपल पेंडुलम याचा अर्थ असा होतो की आयडियल सिंपल पेंडुलम जर तुम्ही घेतला
तर आयडियल सिंपल पेंडुलम इज अ point heavy mass is suspended by the weightless and inextensible string. अशी त्याची डेफिनेशन आहे. आता प्रॅक्टिकली आपल्याला असं काही करता येत नाही म्हणून आपण काय केलंय, एक नट घेतला आणि एक नट सरळ सरळ दोऱ्याला लावून दिला म्हणजे आपला पेंडुलम तयार होतो. आता पेंडुलम बद्दल 2-3 गोष्टी मी सांगून ठेवणार आहे. इथून जर आपण विचार केला तर ह्या दोऱ्याची लांबी म्हणजे नियर अबाउट लेंथ ऑफ द पेंडुलम मानून घ्यायचं आहे. अप्रॉक्सिमेटली आपल्याला त्याला मानायला हरकत नाहीये. त्याच्यानंतर हा पेंडुलम मी डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला सरकवणार. बघा याला जर मी डाव्या बाजूला नेलं किंवा उजव्या बाजूला नेलं तर ही झाली त्याची अँप्लिट्यूड, त्याला आपण अँप्लिट्यूड असं म्हणणार. त्याच्यानंतर ही जी पोझिशन मी दाखवलेली आहे दॅट इज कॉल्ड ऍज अ मीन पोझिशन, ही त्याची मीन पोझिशन असणार आहे. चला आता आपण पेंडुलम ऑसिलेट करून बघूया. बघा मी ए पर्यंत त्याला आणतो आणि सोडून देतोय. सो दिस सिंपल पेंडुलम इज अ ऑसिलेट. आता तुम्ही असं म्हणाल की सर या ऑसिलेशनचा आणि टाइम मोजण्याचा काय संबंध आहे, तर एक जे ऑसिलेशन होतं, एक ऑसिलेशन याचा अर्थ असा होतो की या ओ पासून तर ए पर्यंत, ए कडनं पुन्हा ओ आणि ओ पासून बी पर्यंत आणि बी पासून पुन्हा ओ पर्यंत येणं, याला एक ऑसिलेशन असं म्हणतात. आता आपण असं करूया, एक ऑसिलेशन मोजणं थोडंसं आपल्याला कठीण जाईल म्हणून आपण 10 किंवा 20 ऑसिलेशन घ्यायचे असतात. तर बघा आपण आता 10 ऑसिलेशन साठी पिरियड मोजूया. बघा मी इथून सुरू करतोय. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा शेवटचा 10. बघा तुमच्या लक्षात येईल की साधारणतः 14 सेकंद आलेले आहेत. 14 सेकंद आले म्हणजे नियर अबाउट टाइम काय झाला याचा 1.4 सेकंद. आता मी काय करतो बघा की याची जी लेंथ आहे ही लेंथ मी आता कमी करून देतो. बघा या पद्धतीने मी याची जी लेंथ आहे ही लेंथ आता मी कमी करून देणार आहे. बघा आता या ठिकाणी मी लेंथ कमी करून त्याला पुन्हा या ठिकाणी बांधून दिलेलं आहे नटला. आता आपण पुन्हा याचे ऑसिलेशन स्टार्ट करूया. आता मागच्या प्रमाणेच हे ऑसिलेशन असणार आहे, पण आता एक फार मोठा बदल होतोय. काय बदल होतोय तो बघूया. आपण आता परत काउंट घेऊया. दॅट इज 0 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. So how many counts are there? 10 साठी 9 सेकंद आलेले. याचा अर्थ काय झाला मग 0.9 सेकंदामध्ये एक ऑसिलेशन होतं. मागच्या वेळेस जे ऑसिलेशन होत होतं ते 1.4 सेकंदात होत होतं आणि या ठिकाणी हे 0.9 सेकंदात होत आहे. फार डोक्याला ताण करण्याची गरज नाही. ऍज अ लेंथ इन्क्रीजेस द पिरियड ऑफ द ऑसिलेशन इज ऑल्सो इन्क्रीज अँड ऍज अ लेंथ डिक्रीजेस देन द पिरियड ऑफ द ऑसिलेशन इज डिक्रीज. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता काहींना असं वाटू शकतं की पेंडुलम जो आहे ह्या पेंडुलमची जर आपण अँप्लिट्यूड वाढवली तर अँप्लिट्यूड वाढवल्यानंतर त्याचा पिरियड कमी होईल. पण लक्षात ठेवा अँप्लिट्यूड आपण थोडी ठेवली काय आणि जास्त ठेवली काय त्याचा जो पिरियड असतो हा पिरियड नेहमी काय असतो कॉन्स्टंट असतो. आणखीन एका गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. समजा आपण पेंडुलमचं मास वाढवलं तर आता बघा ऑलरेडी या ठिकाणी मास आहे त्याला आणि आता मी त्याला एक दुसरं मास अटॅच करून देतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याला एक सेकंड मास अटॅच करूया. सो वी हॅव टू अटॅच द डबल मास. मला डबल करून दिलं मी मास आणि डबल मास केल्यानंतर सुरुवातीला जो 1.4 आला होता म्हणजे 14 आपले काउंट आले होते 10ला ते येतात का त्याचा आपण अभ्यास करूया. बघा मग 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तुमच्या असं लक्षात येईल की मागच्या वेळेस 13-14 काउंट आले होते, आता सुद्धा काउंट तेवढेच येतात. याचा अर्थ काय झाला मग मास कितीही वाढलं तरी सुद्धा पेंडुलमच्या पिरियडवरती कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. लक्षात ठेवा झोक्यावरती एक मनुष्य बसू द्या किंवा 4 माणसं बसू द्या, झोक्याचा जो ऑसिलेशनचा पिरियड असणार आहे तो काय असणार आहे मग सेम असणार आहे. आता मी तुम्हाला एक असा पेंडुलम दाखवणार आहे की ज्याचा पिरियड हा मासवरती डिपेंड असतो आणि त्याला स्प्रिंग मास पेंडुलम असं म्हणतात. बघा या ठिकाणी मी सिंकली घेतलेली आणि ही जी सिंकली आहे ही मी या ठिकाणी लावतोय. बघा या सिंकलीला मी एक छोटस वेट लावून देतोय म्हणजे आपल्याला त्याचे ऑसिलेशन्स घेता येतील. बघा या पद्धतीने मी एक वेट लावून दिलं आणि वेट लावून दिल्यानंतर जर मी याला ओढलं आणि सोडून दिलं
तर बघा तुमच्या असं लक्षात येईल की व्हर्टिकल ऑस्सिलेशन सुरू झालेले आहेत. मागच्या वेळेस आपण हॉरिझॉन्टल ऑस्सिलेशन्स पाहिले होते, या ठिकाणी हे व्हर्टिकल ऑस्सिलेशन सुरू झाले आहेत. बघा हा आपण त्याचा सेंटर मानू किंवा मीन पोझिशन घेऊया आणि मीन पोझिशन घेऊन मी त्याला आता ऑस्सिलेट करून देतो. बघा या पद्धतीने. आता मी काय करतो बघा, आता मी याचं मास वाढवून देतो, म्हणजे याच्यामध्ये एक नट आणखी टाकून देणार आहे. बघा या पद्धतीने. आणि एक नट टाकल्याबरोबर हा असा खाली ओढला जाणार आहे आता, बरोबर आहे. आणि खाली ओढला गेला की पुन्हा आपण याचे जे ऑस्सिलेशन्स आहेत, बघा आता ही त्याची मीन पोझिशन झाली आणि मीन पोझिशन पासून मी आता याला फक्त ऑस्सिलेट करून देतो. बघा या पद्धतीने हा ऑस्सिलेट होतो. आता बघा जसजसा आपण मास वाढवत जाऊ तसतसा याचा जो पिरियड आहे हा वाढत जातो. ॲज अ मास इन्क्रीजेस द पिरियड ऑफ द स्प्रिंग मास पेंडुलम इज इन्क्रीज. तर अशा पद्धतीने अशा प्रकारचा हा जो पेंडुलम आहे की याचा पिरियड जो असतो हा पिरियड मासवरती डिपेंड करत असतो. सो दिस इज अ स्प्रिंग मास पेंडुलम. बघा या ठिकाणी मी आता काय केलेलं आहे की दोऱ्याला एक लेसर टॉर्च बांधलेला आहे. लेसर टॉर्च मी का बांधला, तुम्हाला मी पेंडुलम मधला फरक सांगणार आहे. आता एक वेगळ्या प्रकारचा पेंडुलम, आपण जो पेंडुलम बघितला की जो लिनियर एसएचएम परफॉर्म करतो, बघा तुमच्या लक्षात येईल की स्पॉट हा ए पासून ओ पासून बी पासून पुन्हा ओ कडे येत असतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचे ऑस्सिलेशन चालतात आणि आपण त्याला सिंपल पेंडुलम असं म्हणतो. पण समजा जर मी ह्या पेंडुलमला असं गोल फिरवून दिलं, हा जो पेंडुलम आहे हा जर असा गोल फिरायला लागला तर याला सिंपल पेंडुलम म्हणता येत नाही, याला म्हणतात कोनिकल पेंडुलम. लक्षात ठेवा, कोनिकल पेंडुलम सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे की जो या ठिकाणी सर्क्युलर पाथ घेतोय. बघा आता तुम्हाला मी जरा मजेशीर अशा प्रकारचे पेंडुलम दाखवणार आहे. दोन पेंडुलम आहेत, दोघांची लांबीची ही जवळपास सारखी आणि दोघांना जे मास लावलंय आपण ते मास सुद्धा सारखं लावलेलं आहे. आता यांना कपल पेंडुलम असं म्हणतात आणि या कपल पेंडुलम मध्ये एक मजेशीर प्रकार आपल्याला बघायला मिळतो. मी काय करतो बघा की याच्यातला हा जो एक पेंडुलम आहे याला मी आता ऑस्सिलेट करतो बघा, आणि याला ऑस्सिलेट करून मी सोडून देतो आणि तुम्ही फक्त याच्याकडे बघा काय होतं. बघा हळूहळू हा पण ऑस्सिलेट व्हायला लागला, बरोबर आहे. आता हा जेव्हा ऑस्सिलेट व्हायला लागला तर आता याच्याकडे बघा, बघा हा थांबून गेला आता आणि हा स्वतः ऑस्सिलेट होतोय, बरोबर आहे. आता बघा आता दोघं ऑस्सिलेट व्हायला लागले, बरोबर आहे. आता हा थांबून गेला आणि आता हा पूर्णपणे ऑस्सिलेट होतोय. बघा हा पूर्णपणे थांबून गेला. आता पुन्हा हा हळूहळू काय झाला, ऑस्सिलेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आता याच्याकडे बघा हा हळूहळू थांबून जाईल. बघा हा थांबून गेला आणि आता हा पूर्णपणे ऑस्सिलेट होतो. म्हणजे एक ऑस्सिलेट होतो आणि दुसरा थांबून जातो. म्हणजे एकाची जी एनर्जी असते ती एनर्जी दुसऱ्याकडे ट्रान्सफर होते. नंतर पुन्हा मग तो दुसऱ्याला एनर्जी देतो आणि एकमेकांना ते काय करतात, एनर्जी देत राहतात. म्हणजे अशा पद्धतीने हे जे कपल पेंडुलम आहे, कपल पेंडुलम मध्ये जे ऑस्सिलेशन्स असतात हे ऑस्सिलेशन थांबतात, पुन्हा सुरू होतात, पुन्हा थांबतात आणि तुम्हाला एक प्रकारचा मजा याच्यामधून नक्कीच येऊ शकतो. मजा येते ना. बघा आता या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं पेंडुलमचं मॉडेल मी मांडलेलं आहे. या ठिकाणी 5 असे पेंडुलम्स मी घेतले की ज्यांना आपण फक्त मणी लावलेले आहेत आणि एक असा पेंडुलम घेतलाय की ज्याला मी हेवी मास म्हणजे नट लावलेला आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक पेंडुलमची जी लेंथ आहे ती वेगवेगळी आहे. आता मी काय गंमत करतो बघा, मी फक्त हेवी मास असलेला जो पेंडुलम आहे हा याला मी ऑस्सिलेट करतो बघा. आता याचं मी ऑस्सिलेशन स्टार्ट केलेलं आहे आणि आता काय गंमत होते त्याच्याकडे जरा तुम्ही नीट बघा. बघा आता सगळे ऑस्सिलेट होत आहे का बरं, नीट ऑब्झर्व करा. तुमच्या असं लक्षात येईल की सुरुवातीला काहींनी ऑस्सिलेट होण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही तर अजिबातच ऑस्सिलेट होऊ शकत नाही यांच्यासारखे. हा जो सुरुवातीला ऑस्सिलेट होत होता तो सुद्धा आता थांबून गेलेला आहे आणि हळूहळू तुम्हाला एक कन्क्लुजन यायला लागले. काय बरं, हा जो एक पेंडुलम आहे हा याच्या सोबत ऑस्सिलेट होतोय आणि मॅक्झिमम अँप्लिट्यूडने हा ऑस्सिलेट होतोय. लक्षात घ्या, जर आपण या दोघांकडे बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की साधारणतः याची जी लेंथ आहे तीच लेंथ जवळपास या पेंडुलमची, आणि म्हणून तुमच्या एक लक्षात येईल की दोघांची लेंथ सारखी असल्यामुळे दोघांचा पिरियड सारखा आहे, दोघांची फ्रिक्वेन्सी पण सारखी आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतोय, मग रेझोनन्स होतोय. आणि म्हणून अशा प्रकारच्या पेंडुलम्सला रेझोनन्स पेंडुलम असं म्हणतात आणि याला दुसरं एक नाव आहे बार्टन्स पेंडुलम. पुढचा प्रकार आहे बार पेंडुलम. बार पेंडुलम हा मोस्ट ऑफ मेटल बार पासून बनवलेला असतो
आता हा जो बार पेंडुलम आहे याच्यामध्ये एक गमतीशीर प्रकार असतो की याच्यामध्ये दोन लेंथला एकच पिरियड येतो, म्हणजे दोन ठिकाणी त्याची लेंथ जी असते ती वेगवेगळी येते, मात्र त्याचा जो पिरियड असतो तो पिरियड सारखाच येत असतो. तर अशा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या काही पेंडुलमचा आज अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे येते ना पेंडुलमच्या गमती बघून. चला आता आपण कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत. जसं तुमच्याकडे असा एखादा डबा असेल तर आपण डबा घेऊया. त्याच्यानंतर एक फोम शीटची पट्टी लागणार. बघा मी या पद्धतीने पट्टी कापून घेतली. तुम्ही असं एल आकाराचं जरी तुमच्याकडे काही असेल पट्टी तरी सुद्धा चालण्यासारखी आहे. त्यानंतर आपल्याला सायकलचा स्पोक लागणार आहे. एखाद दोन आपल्याला असे वॉशर्स लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला रबर लागणार आहे. नंतर एक महत्वाची वस्तू लागणार आहे. तुम्ही बघितलं असेल की किचनला किंवा लेसरला अशा प्रकारचा एक लॉक असतो. तर अशा प्रकारचा हा जो लॉक आहे हा लॉक आपल्याला लागणार आहे. नंतर आपल्याला काही स्ट्रॉन्शियम मॅग्नेट्स लागणार आहे. हे मात्र महत्वाचे लक्षात घ्या. तुमच्याकडे जसे मॅग्नेट्स असतील तसे मॅग्नेट्स आपण वापरू शकतो. तर आपल्याला काही स्क्रू लागणार आहे. नंतर आपल्याला डबल साइड सेलो लागेल आणि पकड वगैरे असं साहित्य लागेल. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, हा जो डबा आहे ह्या डब्याला मी आता उघडतो. बघा बघा या डब्याला मी इथे दोन होल पाडून घेतलेत आणि ही जी पट्टी आहे ही पट्टी मी या ठिकाणी फिक्स करणार आहे. या पद्धतीने आपल्याला जे नटबोल आहेत ते नट त्याचे जे ते स्क्रू कसावे लागतील आपल्याला. बघा या पद्धतीने हा उभा राहू शकतो इझिली. आणि हे जे झाकण हे सुद्धा आपण आता लावून देणार आहोत. जे आपला जो स्टँड आहे हा तयार झाला. लक्षात ठेवा नॉन मेटॅलिक तुम्ही कुठलाही स्टँड जो आहे हा नॉन मेटॅलिक स्टँड घेऊ शकता. आता सायकलचा स्पोक घेऊ. या ठिकाणी बघा सायकलच्या स्पोकला या ठिकाणी एक हेड सारखं असतं त्याला आपल्याला बेंड करायचं असतं. बघा अशा पद्धतीने एक हुक तयार करून घ्यायचा आहे. मात्र हुक केल्यावरती एक काळजी घ्यायची की आपण हा जो लॉक घेतलेला आहे ह्या लॉकमध्ये तो अतिशय इझिली बसला पाहिजे आणि इझी त्याच्या मुवमेंट झाल्या पाहिजे. सर्व दिशांना इझिली मुवमेंट्स होतील हे आपण बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत बघा की ह्या लॉकला या ठिकाणी आपण फिट करू या पद्धतीने. म्हणजे आपला हा हळूहळू पेंडुलम तयार व्हायला लागलेला आहे. त्याच्यानंतर एक रबर घ्यायचं आणि रबरला या ठिकाणी फेविक्विकच्या साह्याने एक वॉशर लावून द्यायचं. वॉशर लोखंडाचं लावायचं. बघा या पद्धतीने हे जे वॉशर आहे हे लावून द्यायचं आणि मग त्याला छिद्र पाडून इथे जो आट्या असलेला भाग असतो त्याचा आपण फायदा घ्यायचा आणि आट्या असलेल्या भागामध्ये या पद्धतीने ते जे रबर असणार आहे ते रबर आपण फिट करून द्यायचं. बघा या पद्धतीने. म्हणजे मग या ठिकाणी हा पेंडुलम हळूहळू तयार होत चाललेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं काम आपल्याला करायचं की आपल्याकडे मॅग्नेट्स आहेत बघा. ह्या मॅग्नेट्सला अशा पद्धतीने लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला त्यांचे जे पोल्स आहेत ते पोल्स कळणार आहे. कारण पोल अत्यंत महत्वाचे आहेत. पोलसाठी काय करायचं तर काही डोक्याला ताण करायचं नाही. फक्त या पद्धतीने लावले की सगळे मॅग्नेट्स लागून जातील आणि बरोबर ते एकमेकांच्या अपोजिट पोल त्या ठिकाणी येतात. आपल्याला माहिती आहे लाईक पोल्स आर रिपल टू इच अदर. म्हणजे अशा पद्धतीने लाईक पोल्स रिपल होतात. मग मी काय करतो बघा आता याच्यातला हा जो मोठा मॅग्नेट आहे माझा हा मोठा मॅग्नेट फक्त मी इथे घेणार आणि याला फिरवून देणार. म्हणजे बघा हे रिपल्शन आहे आणि मग मी हा मोठा मॅग्नेट इथे चिटकवून देणार या पद्धतीने. आता मोठा मॅग्नेट चिटकवल्यानंतर आपल्याला सेलो टेपची गरज पडेल. बघा मी आता या ठिकाणी जर याला नेलं तर हा लांब पळतो. मग मी सेलो टेप घेईल इथे आणि सेलो टेपला बरोबर त्याच्या शेपमध्ये कापून घेतो. बघा या पद्धतीने गोल कापून घेतोय. मग आपण याचा जो सेंटर येतोय त्या सेंटरला बरोबर आपण या ठिकाणी हा मॅग्नेट लावून देणार. बघा या पद्धतीने. आणि मी हा मॅग्नेट आता काढून ठेवतोय थोडा वेळ. याला आपण नंतर लावू. आता हे जे मॅग्नेट्स आहेत हे जर आपण याच्यावरती ठेवतो तुम्हाला माहिती की पोल सारखे आहेत. आता मी काय करतो बघा की हे जे लांबट मॅग्नेट माझ्याकडे आहेत तर ह्या लांबट मॅग्नेट्सला मी आता पुन्हा एकदा डबल साइड सेलो जो आहे तो डबल साइड सेलो लावून घेतोय. सगळ्यांना डबल साइड सेलो लावून घ्यायचा या पद्धतीने. आणि खात्री करून घ्या की आपण लावलेला जो डबल साइड सेलो आहे त्याच्यात डायरेक्शन तर नाही बदलली मॅग्नेटची. बघा या पद्धतीने. आणि मग आपण अशा पद्धतीने हे जे मॅग्नेट्स आहेत
लक्षात ठेवा, हे असंच केलं पाहिजे असं नाही. तुम्हाला जे मॅग्नेट्स अवेलेबल होते त्या मॅग्नेट्सचा तुम्ही वापर करा आणि त्या मॅग्नेट्सचा वापर करून तुम्ही तुमचं जे काम आहे ते करू शकता. मी इथे एक फक्त तुम्हाला नमुना म्हणून डिझाईन दाखवतोय की अशा प्रकारची तुम्ही डिझाईन करू शकता. बघा, हे त्यानंतर अशा प्रकारचे छोटे मोठे खेळणे तुमच्याकडे असतील तर त्यातलं एखादं खेळणं आपण घ्यायचं. बघा, मी या ठिकाणी एक खेळणं घेतलेलं आहे आणि हा स्पेसमॅन माझ्याकडे आहे किंवा डबल साइड सेलो असेल तर त्याच्याने सुद्धा आपल्याला त्याला चिकटवता येईल. तर हा स्पेसमॅन, तुमच्याकडे जे खेळणं असेल तुम्ही कुठली थीम घेऊ शकतात आणि कुठल्याही थीमचा वापर तुम्ही करू शकता. बघा, या पद्धतीने मी हा जो स्पेसमॅन आहे हा स्पेसमॅन या ठिकाणी लावून दिलेला आहे. किंवा माझ्याकडे काही मॉन्स्टर आहे. बघा, अशा प्रकारचा मॉन्स्टर मला इथे ठेवता येईल. काही अशी माणसं आहेत, हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही काय करतात ते. या पद्धतीने आपण त्यांना ठेवून दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं काम आता करायचं की पुन्हा एकदा मी या ठिकाणी आता मॅग्नेट लावून दिला आणि आपला हा जो पेंडुलम आहे हा पेंडुलम तयार झाला. लक्षात ठेवा, ह्या पेंडुलमला म्हणतात चायोटिक पेंडुलम, म्हणजे हा गोंधळलेला अशा प्रकारचा पेंडुलम असतो. आणि आता हा ऑसिलेट कसा होतो आपण याची मजा घेऊया. बघा, मी आता याला हा या पद्धतीने ऑसिलेट होतोय. मजा येते ना? हा, बघा, तो या पद्धतीने ऑसिलेट होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे आपण त्याला थोडंसं जर मुवमेंट देऊन दिली तर तो अशा वेगवेगळ्या पद्धतीने ऑसिलेट होतो. म्हणजे हा स्पेस मधून आलेला मनुष्य आहे आणि तो दुसऱ्या ग्रहावरती गेला बघा आणि तो उतरण्याचा प्रयत्न करतोय. समजा तुम्ही जर एखादा इथे फिश ठेवला असता असा आणि खालच्या बाजूला जर समजा तुम्ही असे वेगळे फिश ठेवले असते किंवा माणूस बघा आता फिश त्याला खातोय असं सुद्धा आपण कल्पना करू शकतो की फिश त्याला पकडायला येते. म्हणजे आपण स्पेसमध्ये बघा या पद्धतीने सुद्धा आपल्याला करता आलं असतं. म्हणजे आपण असे वेगवेगळे कुठली थीम घेऊ शकतो. आपण पृथ्वी घेऊ शकतो, खाली वेगवेगळे ग्रह घेऊ शकतो किंवा खाली पाताळ घेऊ शकतो. येते लक्षात तुमच्या? आणि अशा पद्धतीने आपण एखादं थीम घेऊन हा जो पेंडुलम आहे ह्या पेंडुलमचा वापर करू शकतो. लक्षात ठेवा, फक्त फोर्स ऑफ रिपल्शन मात्र झालं पाहिजे, कुठे अट्रॅक्शन होऊ द्यायचं नाही. लाईट पोल्स घ्यायचे आपण आणि लाईट पोल्स जर आपण घेतले तर आपल्याला असं वेगळ्या प्रकारची ही थीम आहे. बघा, आता ऑसिलेट करतोय मी, पण आता तो जो ऑसिलेट होतोय तो फार मजेशीर ऑसिलेट होणार आहे. बघा, मजा येते ना? बनवाल मग घरी तुम्ही सुद्धा बनवून बघा. त्यासाठी फक्त एक 4-5 मॅग्नेट गोळा करा. असे एक मॅग्नेट पाहिजे असा माझा आग्रह. मग पेंडुलमच्या ऍक्टिव्हिटी मधून मजा येईल. आणि आता पेंडुलम बनवणार ना तुम्ही सुद्धा, आमच्या सर्वांनी बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा बनवा आणि बघत राहा आमचा कार्यक्रम संडे पंडे. पुन्हा भेटू आज पुढच्या वारामध्ये.